महिला आलेल्या आहेत. तुम्हाला विनंती करते की काही लोकांनी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बाबासाहेबांचे जे उत्तर आपल्यावरती खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी आपण सगळे इथे आलेलो आहोत. मी आपल्या सगळे या 72 वर्षामध्ये आपल्याला काही दिलेलं नाही ते आपल्याला कसं मिळवता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब उत्साहपूर्वक वातावरणामध्ये सकाळपासून या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपले सकाळपासून सामील झालेले चेहरे अतिशय आनंदी आणि उत्साही आहेत. असाच आनंद आणि उत्साह आपल्या चेहऱ्यावरती कायम करून राहण्यासाठी स्वागत करतोय. लक्षपूर्वक ऐका मंडळी. बीज जास्त हो केरली बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. बाबा तुम्ही देशाची नाही कोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. आणि हे चळवळ कशासाठी आहे मंडळी? ही संवाद यात्रेतून आपण काय सांगणार आहात त्यांना? अशा घटनेचे रक्षण हेच आम्हा आव्हान. अशा घटनेचे रक्षण हेच आम्हा आव्हान. करू अर्पण तन मन देऊ शिरातील प्राण. करू अर्पण तन मन देऊ शिरातील प्राण. युगानुयुगे आबाद ठेवू भारत मातेची ही डोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. 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 तनामनाच्या उत्क्रांतीची, तनामनाच्या उत्क्रांती घटना ही कोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. बाबा तुम्ही देशाची घटना ही कोरली. बहुरूपी कलाकार मंडळ जे आलेले आहेत त्यांनी खाली या. पाठीमागे सगळे पुरुष कार्यकर्ते असतील. 2-2च्या रांगेने आपण निघायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. 2-2ची रांग करायची आहे. कलाकार मंडळींना विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी 200 वाजता आमचे भारत कदम बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर. भारत कदम हे कामगार आहेत. सगळ्यांना सुद्धा जायचं. आता 2-2 लाईन करायचे आहेत. भारत
माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं भीमा आईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळ माझ्या आईनं भीमा आईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळ माझ्या आईनं भीमा आईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळ भीमनामाचा आवाज घेतो भीमनामाचा आवाज घेतो आवाज घुमला या भाडी माझ्या आईनं माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी बंडगर महाराज यांचं देखील आशीर्वचन या संवाद यात्रेला मिळालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी. भटक्या विमुक्तांचे जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्रजी भोसले, लक्ष्मणजी भोसले यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं देखील या यात्रेसाठी, संवाद यात्रेसाठी खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनातून ही संवाद यात्रा मार्गस्थ होते आहे. त्याचप्रमाणे भीमरावजी बंडगर प्रदेश उपाध्यक्ष, वडार समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष यांचं देखील
या तलवारीच्या पात्याचे न्यारेचे रंग असते. आज हा न्यारा रंग आपल्याला दाखवायचा आहे आणि म्हणून वामन दादाच्या विचाराचं गाणं आपण ऐकलं. मी वादळ वारा, अरे वादळ वाऱ्यात रमलेले, दर्या खोऱ्यात वावरलेले आणि मातीत लोळणारे आपण सगळी मंडळी. या भारत भूमीची माती काय आहे हे आपल्याला जेवढं कळतं तेवढं वर बसलेल्या कुठल्याही राजकारण्याला कळत नाही. म्हणून त्यांना आपल्याला आपली भूमिका मांडून त्यांना मातीत आणायचं आहे, थोडंसं आपल्या सोबत बसवायचं आहे. संत रविदासांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे, ऐसा चाहो राजमय चहा मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न. या रविदासांचा विचार देखील आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. रविदासांच्या सोबतच संत सेवालाल महाराजांनी देखील अशाच पद्धतीचं जनप्रबोधन केलेलं होतं आणि जनप्रबोधनातनं वाणीतलं लोक ऐकत नाहीत म्हणून बिरसा मुंडा सारख्या आद्य क्रांतिकारिकांनी एक वेगळी चळवळ देखील उभा केली होती. त्याचे आपण वंशज आहोत मंडळी. आणि म्हणून आपली दुःख, आपली वेदना, आपल्या व्यथा या शासन दरबारापर्यंत मांडण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये तमाम मावळ्यांना एकत्र केलं आणि महादेवाच्या पिंडीवरती रुधिराभिषेक केला, करंगली कापून रक्ताचा अभिषेक केला आणि काय प्रतिज्ञा केली, स्वराज्य प्रस्थापनेची शपथ घेतली. या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना स्वराज्य काय असतं हे मी दाखवून देण्याची विडा उचललेला आहे. अशा पद्धतीनं शिवाजी राजांनी स्वराज्य प्रस्थापनेची शपथ घेतली आणि 16व्या शतकामध्ये त्यांनी स्वराज्य प्रस्थापन केलं. या स्वराज्याची प्रस्थापना केल्या असताना दऱ्याखोऱ्यातल्या तमाम मावळ्यांनी जी साथ दिलेली होती ती अतिशय मोलाची आहे. आज देखील या राजांचं कौतुक केलं जातं. जागतिक पातळीवर लोकशाही काय असते हे या छत्रपती शिवाजी राजांनी दाखवून दिलं. रानावनात हा भटकत भटकत समाज गेला, रानावनात येईना सरकारच्या ध्यानात, येईना कोणाच्या ध्यानात, कोणाच्या ध्यानात, येईना कोणाच्या ध्यानात, भटकत भटकत येईना कोणाच्या ध्यानात, भटकत 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 समाज आला रानावनात, अरे भटकत भटकत समाज आला रानावनात, येईल सरकारच्या ध्यानात, येणार सरकारच्या ध्यानात, येईल सरकारच्या ध्यानात, येणार सरकारच्या ध्यानात. आता 2 मिनिटापूर्वी सुटलं गाडीवरून जाणार. भटकत भटकत समाज गेला, हा भटकत भटकत समाज गेला, हा रानावनात, असा कसा रानावनात, येईना सरकारच्या ध्यानात, येईना कोणाच्या ध्यानात, येईना सरकारच्या ध्यानात, येईना कोणाच्या ध्यानात.
ध्यानात येईना कुणाच्या ध्यानात येईना सरकारच्या ध्यानात येईना कुणाच्या ध्यानात येईना कुणाच्या ध्यानात भटकत भटकत समाज गेला रानावनात अरे भटकत भटकत समाज गेला रानावनात येईना कुणाच्या ध्यानात येईना सरकारच्या ध्यानात येईना कुणाच्या ध्यानात येईना कुणाच्या ध्यानात कवन करतो कदम शाहीर कवन करतो कदम शाहीर कवन करतो कदम शाहीर कवन करतो कदम शाहीर शिव ठेवा चरणावर शिव ठेवून चरणावर या भटक्या विमुक्तांनी त्यांचा आत्मा त्यांच्या पायधुळी तोडात त्या स्मशानभूमीत ठेवला या वनात ठेवला म्हणून भटकत भटकत समाज गेला हा भटकत भटकत समाज गेला रानावनात असं कसा रानावनात येईना सरकारच्या ध्यानात येईना कोणाच्या ध्यानात येईना सरकारच्या ध्यानात येईना कोणाच्या ध्यानात भटकत भटकत समाज गेला रानावनात अरे भटकत भटकत समाज गेला रानावनात येईना कोणाच्या ध्यानात 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 हॅलो, आवाज येतोय? आज आपण 31 ऑगस्ट म्हणजे भटक्या विमुक्तांचा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याच्या निमित्त जी संवाद यात्रा ठेवलेली आहे त्या संवाद यात्रेचं सुरुवातीचं हे सगळं कार्यक्रम आपण सोलापूरमध्ये करतोय. सोलापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण ज्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरून आलो आणि येताना सिद्धरामय्यांचं मंदिर आपण बघितलं आणि तिथे गेलो नाही पण सिद्धरामय्यांचं मंदिर बघितलं तर ते भटके विमुक्त समुदायातीलच होते, लिंगायत समाजातील होते, समतेचा विचार मांडणारे होते. आणि त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. या सगळ्या संवाद यात्रेमध्ये जेव्हा काही गीतं सादर होत आहेत, लोक आक्रोशाने बोलतायत आणि त्यांचे प्रश्न डोळ्यासमोर येत आहेत, म्हणजे कला साहित्यासाठी मोठं योगदान देणारा हा समाज, वेगवेगळ्या जातींचा बनलेला हा समूह, भटका विमुक्त म्हणजे केवळ एक जात नाही तर वेगवेगळ्या जाती समूहांचा बनलेला हा समाज आहे. आणि या समाजातल्या लोकांच्या कला जर आपण बघितल्या तर त्या अत्यंत उच्च कोटीच्या कला आहेत. म्हणजे ते हलगी वादन असू द्या, वेगवेगळी वाद्य असू द्या, शाहिरी असू द्या, त्याच्यानंतर जे डोंबारी समाजाची कला असू द्या, उतराज होते त्यांचा आपण कला बघितली तर या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे, संस्कृती घडवलेली आहे, त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त समाजानं फार मोठं योगदान दिलेलं आहे. मी ज्या वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे त्या संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये देखील अनेक भटक्या विमुक्त समाजातल्या सत्पुरुषांचं मोठं योगदान आहे. त्या भटक्या विमुक्त समाजाच्या यात्रेसाठी मला येता आलं आणि तुम्हा सगळ्यांना भेटता आलं, हे समजून घेता आलं, त्याच्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. त्यांनी थोडक्यात असं म्हणून व्यक्त करावे. ऑगस्ट भटकेमुक्त दिनाच्या निमित्तानं संवाद यात्रा जी निघालेली आहे तर मला सरकार आणि शासनाला एवढं सांगावंसं वाटतं की 77 वर्ष झालं तरी पण आमची भटकंती थांबत नाही. आणि आमची जी व्यथा आहे ती आजपर्यंत जी आपण विकास करतो, आज आमचा समाज कुठून कुठपर्यंत आला तरी सुद्धा आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो वेगळा होतो. तर मला एवढं सांगायचं वाटतं की आमचा पारधी समाज गावापासून दूर राहणं, शिक्षणाचा अध्याप 1% नाहीये, झालेलं शिक्षण जरी असेल तरी नोकरीचा काही फायदा नाहीये. आमच्या समाजाला अजूनही विकासाच्या घडामोडीमध्ये सामील केले जात नाही. आम्हा जो पारधी समाजमध्ये यायला येण्याची सर्व माहिती द्यायला पाहिजे. मग फक्त आत्रच की आपल्या समाजात नोकरी तो नाही, घर तो नाही, जागा तो नाही, स्वतःनं जमीन नाही, व्यापार नाही, काही नाही. पण आपण सारा पण एकटा व्हायचा नक्कीच लढाशिवाय राहणारच नाही. जे संविधानचा हक्क द्यायला बाबासाहेब आंबेडकर हा आपल्याकडे अजून पोहोचलच नाही. आणि आवडून तेव्हा आत्रच वाटत की आपण किती जरी अच्छा राहा, आपण किती जरी मराठी भाषा बोलल्या तरी जो आपल्यामुळे जीवन दृष्टिकोन चोर करीन अकलक नाट्यण आपण आपला समाज नाट्यण उंबुराणं मरत नाही. धर्माचं तर निमस आहे, जनामाचं तर निमस आहे, पण आपल्या आधी शिकणारी पिढीचं आता चोर करून पाहिजे. आता ठाम मत खूप
आपण लेकरूला शिक्षण देईल तरी सुद्धा आपला लेकरू म्हणजे जुवानाचा दृष्टिकोन होते पारधी करायची चोर पारधी करायची चोर म्हणजे आपण जुवाना दृष्टिकोन आपल्या मनात ठाकी जोई पारधी जोई आपण हातकडी शिवाय तुझी बात नाही तो आपण रात रोज आपण चोरी तर नाही करत पण आपण धोऱ्याशिवाय चोरा नाही पाहिजे आज आपण आपल्यालाच की आमचं अजिबात आपण पारधी करायची एकच होईल पाहिजे पारधी करायची एकच होईल पाहिजे आपण जो आपण वेगवेगळ्या जीवाने दृष्टिकोन करत आणि आज मला खेळानं घरी तर कमी मुरायला पाहिजे तुम्हाला खेळानं घरी तुम्हाला मुरवलं पाहिजे आतून बोलून थांबून जय जय भीम जय महाराष्ट्र. हो आज शोधयात्रा निघली मग जवळजवळ 40 या सामाजिक काम करून कार्य करून चालेल बरं अनबाळचा आपला त्यांना जाय कोणी पारधी लोक मग हा कुठलं बैठक न जाय कोणी मेळावा न जाय कोणी मोर्चा न जाय कोणी क्या तरी बिचारा आहे त्राक लिहितो तरी ना आखा गोळा व्हायचा मी तो आवा कोणी गया हाती गया होई गयो आपला आपला काम मग हा छोडी देऊ आणि शेलकू काम म्हणजे क्या तरी अधिवेशन न जाओ क्या तरी बैठक न जाओ क्या तरी 15 जण 8 जण खर्च करो स्वतःनो आणि एक ठिकाणी मळीने आपण जर ह्या तो एकत्र आवश्यक गोसाई समाजनो गोसाई समाजचा हिनं कार्ड सुद्धा कोणी आधार कार्ड कोणी हिनं समाज नु किन काम करणं बोल कार्यकर्ता मग कार्यकर्ता सुद्धा एकत्री कोणी हमण्या तो समाज का नो एकत्री आवशे हिना वागता आपला लोक एकत्री आयाशिवाय आपली जीवन कोणती हमण्याच बोली आपली बेन बोली का कोणी बेन तू अगदी उत्तम फर्स्ट बोली की आपण एकत्री आव्हान फार एक पिढी जाशे एक ब पिढी जाशे एक 3 पिढी जाशे अरुण भाऊ सारखा आखा काम करत आजू बोली तो तुमचं काय शाही रमेश हे आवा आदमी झटपट करीन चली जात आज पुरपणे गयो रेणके गयो हजार आसाराम गुरुजी गया आज मच्छिंद्र भोसले क्या तरी विषय मच्छिंद्र भोसले कुठं आहे का कुठं आला नाही का तर मच्छिंद्र भोसले दुसरा मंगळवेढाचा हे हजारो संकट इथं किती मेळावा झाले असेल किती शोधयात्रा झाल्या असेल कोटींची झाले 40 वर्षापासून सुधाकरराव मुख्यमंत्री होते त्या टायमाला आमचे पारधी लोक रोडनी चाललं की त्याला पकडायचं गाववाले पोलीस तेव्हा अर्ध्या चड्ड्या होत्या पोलिसांना त्या काळात 40 वर्षाच्या एवढा त्रास होता मातीला सुद्धा माणूस मेलं तर तिथं मातीला सुद्धा 4 माणसं जात नव्हते 4 माणसं गावातले 4 माणसं पारद्याचे तेवढंच माती करायचं आणि त्या मातीला सुद्धा बक्कळ आले लोक चोरी झाली की म्हणणार अरे पारधी लई गोळा झाले होते आज बरोबर आहे भारत काळे बरोबर आहे की नाही पारधी लोक आज झाले होते गोळा आपण आता हेनीच केले असं चोरी मग कोण का करणार अरे किती मारले बाबा शेळगाव प्रकारनं झालं तर मंगळवेढ्याला किती ते सुभाष भोसले मारला किती तर मारले दोघं मारले गुरुपुर सांगोला कुर्डवाडीला जवद्या वशा मारले त्याचा आम्ही मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होता त्याच्याकडे आम्ही सगळे पाठपुरावा केले झालं तर शेळगाव प्रकारनं किती मंगळवेढा आज किती तर आम्ही सुधाकरराव मुख्यमंत्र्याकडे आम्ही महिन्याला जात होतो महिन्याला 2 महिन्याला आम्हाला पारधी लोक म्हणले की चोऱ्या करतात पण सोलापूरच्या कलेक्टरला आणि धाराशिवच्या कलेक्टरला फोन करणार विचारा दे कोण थोडक्यातच बोलतो जास्त बोलत नाही आमच्या समोर अहो जुनं काम आपल्या कार्यकर्त्यात तरी एकत्र राहो कार्यकर्ता तरी एकत्र राहो का खोट आहे अरुणराव कार्यकर्ते तरी आपण एकत्र राहो आपला समाज मग हा कार्यकर्ता धडपड करत आपला पारधी कार्यकर्ता कोणी हिराके कोणी बोलो आम्हाला ताई बोली बसकला आज आपण मग जीव तोडीन बोलू तर मग बैठका लिहो मीटिंग लिहो मेळावा लिहो त्या खर्च करो 1 रुपयानो खर्च करवानो कोणी आपली लोक पैसा भरपूर आपल्याकडं तो काळ मग पैसा होता कोणी बादली याची जात होतो मग बैठक न पुरबुणे मग दादा जाते हो बाळकृष्ण रेणक्याकडे माहिती द्या कोणा काम करू बाळकृष्ण रेणक्याकडे आत्रू काम करीन बी आपली लोक जर एकत्र यावं कोणी तो आपली लोक क्या गेली री बोलो नो हो आव आता आम्हाला आवशे हो मी मराठी बी बोलतो बरं का आता एवढे आले गेले जा शोधयात्रा निघाली पुन्हा येणार नाही कुणाला बैठकीला बोलवणार नाही
कुणाला का कार्यक्रम घेणार नाही, कुणाला काय करणार नाही, असं नका करू. तुम्हाला विनंती करतो, मी समाजाला मी विनंती करतो आणि आपल्या भटक्या विमुक्त आदिवासी जिल्ह्यातनं आलेले कार्यकर्ते त्यांना सुद्धा मी विनंती करतो, आपण एकत्रित राहणं महत्वाचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोक कार्यकर्ते जे आलेले आहेत त्यांना बी संधी द्यायची. मी लई बोललोय. मी भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीनं मी आज शुभेच्छा देतो. तुम्ही रॅली काढली, हे काढली, मी पण आलो तुमच्या बोलण्यावर आणि मी एवढंच बोलतो आणि माझं बोलणं बंद करतो. मला शिक्षण सरकार आपल्या मुलांचं शिक्षण कुठे आहे, आपल्याला घर आहे का नाही, आज आपण सभ्यता बसले, आपल्याला बसू देतात पाहिजे. आपण आज आपण जाब मागायला गेला पाहिजे. त्यामुळे राहायला घर नाही. आज 72 वर्ष झाले, जरी 77 वर्षाचा देश भंड पडतो असेल तरी आम्ही 72 वर्षाचे आमचे म्हणजे किती मोठी चुकीचं आहे. आणि आज आमच्या आधार कार्डसाठी, पॅन कार्डसाठी, राशन कार्डसाठी झगडतोय आम्ही. आमच्याकडे वेळ नाही, त्याच्यासाठी घराचे 72 वर्षाच्या नंतर वेळ बांधण्याचा तिथे भटके पाहिजे, धर्म बांधण्याचा तिथे भटके पाहिजे. मग भटक्यांना का नको? भटक्यांच्या मुलं शिकायला नाही पाहिजे का? भटक्याचे लोक पुढे जायला नको, त्यांना जमीन नाही, त्यांना घर नाही. तिथून मुंबईला गेले तर मुंबईवरून हाकलतात, मुंबईवरून ते लोक जाणार कुठे? रस्त्यावरून हाकलतात. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या भटक्या मुक्त समाजाच्या सगळ्या समाजाने या सगळ्या प्रश्नाला वाचा देण्यासाठी आपण पुढे यावं आणि या समाज यात्रेला चांगला प्रतिसाद द्यावा. हा आपला प्रश्न आहे, आपल्या समस्या आहे. गेल्या 76-77 वर्षापासून आपण बघतो आहे की या राज्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे न्याय देण्याची भूमिका आपल्याला घेतली नाही. अनेक लढे झाले, अनेक मोर्चे निघाले, तरी तेच प्रश्न, नागरिकत्वाचे प्रश्न आज रोजी सुद्धा जसेच्या तसे आहेत. गायरान, गाठठाण, वजन जमीन व इतर निवासी व उपजीविका अतिक्रमणाचे नियमनीकरण करण्यात यावे की नाही? न्याय अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शासन निर्णयानुसार 14 विमुक्त व 28 भटक्या जातीच्या सर्वकष अभ्यास करून केंद्र शासनाकडे केलेल्या अनुसूचित जाती जमाती मध्ये समाविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला सादर केलेल्या शिफारसीनुसार तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व केंद्रीय पातळीवर सर्व भटके विमुक्त समुदायाचे एकत्रीकरण करावे की नाही? 5वी मागणी, भटके विमुक्त कल्याणासाठी पर्याय बजेट असावे व आदिवासीसाठी बजेटचा कायदा करण्यात यावा की नाही? 6वी बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर भटक्या विमुक्ताच्या कल्याणासाठी विचाराधीन असणाऱ्या वर्णिती संशोधक प्रशिक्षण संस्था तात्काळ कार्य घ्यावी की नाही? 7वी मागणी, अनुसूचित जाती जमाती यांच्यावरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी प्रतिबंध घालण्यासाठी असणाऱ्या कायद्याचे मूळ भटके विमुक्त जातीचा समावेश करून त्यांना संरक्षण कवच मिळावे की नाही? 8वे, भटके विमुक्त जातीचे पारंपरिक व्यवसाय जसे की कटलरी विकणे, भंगार गोळा करणे आदी कामासाठी त्यांना परवाने व ओळखपत्र शासकीय थरावरून मिळावे की नाही? 9वी मागणी, भटक्या विमुक्त जमातीतील मुलांना बालवाडी ते पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे. या समुदायातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह असावीत. भटके विमुक्त आदिवासी मुलांच्या मातृभाषेचा वापर करून शिक्षण द्यावे की नाही? 10वी मागणी, भटके विमुक्त आदिवासी समुदायातील युवक युवतींना
छात्रवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे की नाही? 11वी मागणी, राज्याच्या सर्व विद्यापीठामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती अध्याक्षक संशोधन केंद्र स्थापन करावे की नाही? 12वी मागणी, नागरिकत्व पुरावे मिळवण्यासाठी एक खिडकी पद्धत असावी की नाही? 13वी मागणी, महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्याचा प्रश्न कायद्यात सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर 2 महिन्यांनी शिबिर आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावे की नाही? 14वे, भटके विमुक्त आदिवासी समाजाच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 31 ऑगस्ट हे विमुक्त दिन म्हणून घोषित करावे की नाही? 15वी मागणी, विमुक्त दिनाच्या निमित्ताने 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या पंधरवाड्यात राज्यभर भटक विमुक्त पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात यावे. समाजाकडे प्रशासनाचे प्रश्न वेधण्यासाठी या पंधरवाड्यात शासन भटके विमुक्ताच्या दारी ही संकल्पना राबवणे. यामुळे समाजाच्या समस्यावर चर्चा होईल आणि त्यांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात शासनाला मदत होईल. या घटक प्रांतीय प्रश्नाला संवेदनशील करणे जरुरी आहे की नाही? 16वी, महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनासह सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावे की त्यांनी प्रत्येक जिल्हा व ग्रामपंचायतीच्या स्तरावर भटके विमुक्त आदिवासी विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यात भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिकांना जागा, घर, शिक्षण, आरोग्य, मनरेगा योजनेद्वारे रोजगार आणि वस्तीत पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबतचे स्पष्ट नियोजन करावे की नाही? शेवटची मागणी 17वी, भटके विमुक्त जमातीतील धनगर, रामोशी, वडार या स्वतंत्र जमातीसाठी असणाऱ्या महामंडळाचा लाभ सर्व भटके विमुक्त जमातीला देण्यात यावा की नाही? सर्वांनी फक्त जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, समानता जिंदाबाद, बंधुता जिंदाबाद, समानता जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद. मी 2 याच्यामध्ये कार्य केलेले आहेत. मेंढपालांना ज्यावेळेस मेंढी चारण्यासाठी दुसऱ्या रानामध्ये गेलं जातं तर खोटे गुन्हे दाखल होतात. जसं पारधी समाजाचा प्रश्न आहे की पारधी दिसला की त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं आणि त्यांनी न्यायालयात जाता येत नाही किंवा जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो, म्हणून त्यांना विनाकारण एकावर 10-10, 15-15 गुन्हे दाखल केले जातात. याचा कुठंतरी शासनाने विचार करायला पाहिजे. मेंढपालांच्या बाबतीत अनेक मागण्या प्रलंबित आहेत, त्याचा सुद्धा भटकविमुक्त हे जे यात्रा चालली त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. भारतीय संविधान अनुच्छेद 33 नुसार प्रत्येक माणसाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. ते सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हे सरकार आणि प्रशासन देत आहे का, हे जिल्हाधिकारी हे सुद्धा देत आहेत का, ह्याचा विचार खरं तर कुमार आशीर्वाद इथले जिल्हाधिकारी यांनी विचार करायला पाहिजे. अनेक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी, आम्ही बार्शीचा आहे तर बार्शीमध्ये अनेक ठिकाणी पारधी समाजातील लोकांना कागदपत्रे नाही, त्या अनुषंगाने अनेक पत्रव्यवहार केले, योजना नाही. तर याचा विचार कधी तर कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी यांनी करायला पाहिजे आणि त्यांनी याच्यावर तहसीलदार यांची मीटिंग करून पुढे गेलं पाहिजे असं मी जिल्हाधिकारी यांना, इथं पोलीस असतील ऐकणारे, त्यांनी कळवावं त्यांना की कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी यांनी याच्यावर विचार करावा. त्यांनी नंदुरबार असताना अनेक आदिवासींचा विचार केलाय, तसा सोलापूर जिल्ह्यातील आदिवासींचा सुद्धा विचार करावा अशी मी मागणी करतो. सर्वांना मनापासून विनंती करतो. दुसरी गोष्ट, मंगळवेढा तालुक्यातून निंबोनी, नळदुर्गा, कचरेवाडी इथून आलेल्या सर्व बांधवांना पण विनंती करतो की आपण अगदी 2 मिनिटासाठी या ठिकाणी थांबायचं, जायचं नाही कोणी. खरं तर मागील 28 तारखेपासून
संवाद यात्रा पुणे येथील फुलेवाड्यापासून सुरुवात झाली आणि 31 ऑगस्ट हा दिवस तुमचा आमचा सर्वांचा भटके मुक्त दिन म्हणून आनंदाचा स्वातंत्र्याचा जशी दुपारी सण जसा साजरा असतो त्याचप्रमाणे या 31 ऑगस्टला भटकी मुक्त आणि आदिवासी समाजामध्ये या दिवसाला खूप महत्व असतं. खर तर एका या गोष्टीचं वाईट वाटतं की आज भटक्यांचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि दुसरं की या ठिकाणी त्याच बरोबर संवाद यात्रा निघती. ती संवाद यात्रा म्हणजे तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आपल्या वेदनेचा गाठोडा सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी ही संवाद यात्रा 20 जिल्ह्यातून आणि 40 तालुक्यातून निघते. खर तर भटक्यांच्या काय वेदनात, आदिवासींच्या काय वेदनात, ज्याच्या जीवावर बेतलं किंवा ज्या समूहाचा तो माणूस आहे हे त्याच्या जीवाला माहित असतं की आज देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आणि आमच्या भटक्याला स्वातंत्र्य मिळून अगदी 72 वर्ष झालेलं आहे. तरी पण आम्ही जे झगडतोय, आम्ही जे वावरतोय, आमच्या ज्या वेदना सरकारच्या पुढे आमच्या वेदना अशा नाही की तुम्ही आम्हाला खूप मोठी काही धनदौलत दिली पाहिजे, तसं नाहीये. आम्ही 72 वर्षानंतर आज मी या सरकार दरबारी झगडतोय की आम्हाला राशन कार्ड मिळू द्या, त्याच्यावर जे काय कुटनावर त्या राशन कार्डावर अन्नधान्य मिळाल, त्याच्यातून आमची आणि आमच्या चिल्ले पिल्ल्यांची या ठिकाणी उपजीविका भागल. आज कित्येक वर्ष झाली या ठिकाणी आदिवासी समाज, जंगलात राहणारा समाज, दऱ्या खोऱ्यात राहणारा समाज इंग्रजाच्या विरोधात बंड केला, मनगटाला मनगट भिडवलं, छातीशी छाती भिडवली, इंग्रजाला सळ की पळ करून सोडलं. म्हणून आदिवासी समाज या ठिकाणी गुन्हेगार, भटकी मुक्त समाज आजवी गावाच्या बाहेर 3 दगडाची चूल, आडीमिडी आणि आपली चिल्ल्या पिल्ल्यांचा संसार दर दिवस उठणार आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन भिक्षा मागणार. भिक्षामध्ये कुणी चांगलं देत नाही, लक्षात ठेवायचं. निकामी कामाची वस्तू हे लोक देतात, फाटलेली कपडे देतात, शिळ्या भाकरीचे तुकडे देतात. कुणाला लईच दयवान तो मायबाप असेल तर 4-5 रुपये 10 रुपये देईल आणि त्याच्यातून त्या भटक्या समाजाची या ठिकाणी उपजीविका चालते. आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं या रॅलीमध्ये, तुम्ही मारुती बघितला, तुम्ही या ठिकाणी शंकर बघितला, या ठिकाणी पोतराच बघितला. ताई आणि माईंनो, हा पोतराच हा लकाईच नव्हता, हा पोतराच होता त्याच्या चिल्ल्या पिल्ल्याच्या आणि त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागवणारा हा पोतराच होता. त्या पोतराच्या कलेमधून धान्य मिळेल, माझी उपजीविका भागल, असा हा पोतराच होता. परंतु आज कित्येक वर्ष झालं आपण अन्न, वस्त्र, निवारा याच गोष्टीसाठी धडपडतोय. आज निवारा खूप महत्वाची बाब आहे. आज जाऊन बघा मित्रांनो, कित्येक समाज, भटका समाज हा पालामध्ये आहे. म्हणजे विंचावाचा बिराड पाठीवरती या गावकोस आणि ते गावकोस जीवनभर अशीच जिंदगी झाली. कितीतरी पिढ्या खपून गेल्या, परंतु अजूनही आम्हाला आमचं स्वातंत्र्य वाटत नाहीये, आम्हाला आमचे हक्क दिसत नाही. भारत देश जरी आझाद झाला तरी अजून आपला भटका युक्त समाज हा आझाद झाला नाही. याच अनुषंगाने, याच भूमीवरती ही संवाद यात्रा आहे. या देशाला कितीतरी पंतप्रधान झाले, या राज्यात कितीतरी मुख्यमंत्री झाले, परंतु कुणालाही असलं पाहिजे हे का स्वप्न पडलं नाहीये मित्रांनो. आणि सर्व माता भगिनी, तुम्हाला एक मनापासून या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, ज्या वेळेस सांगू नाही पण सांगावं लागणार आहे. एखाद्या वेळेस मतदान जरी असेल, लोकसभेचा असो, विधानसभेचा असो, ग्रामपंचायतचा असो, पंचायत समितीचा असो, आपल्या अंगावर फाटके जरी कपडे असले, आपल्या अंगाचा वाद जरी येत असेल, तर तो कार्यकर्ता आपल्या जवळ येईल, कारण तो फक्त मतापुरता येतो. नंतर आपल्याकडे तो चुकूनही बघणार नाहीये. आपण मेलो तरी आपल्या आणखीन मरू द्या असं म्हणतात, पण त्या वेदनेवर या ठिकाणी जखम मलमपट्टी लावण्यासाठी कोणी येणार नाही. आणि याच्यासाठीच ही संविधान यात्रा निघते. ही यात्रा खूप महत्वाची यात्रा आहे.
या संविधान यात्रामध्ये आता आमच्या मोठ्या भगिनी नीताताई इंगे यांनी 17 या ठिकाणी प्रश्न वाचले. या ठिकाणी ते 17 प्रश्न तुमच्या माझ्या जगण्याच्या न्याय हक्काचे प्रश्न आहेत. कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या, अजून आपण काहीच नाही. आज पालात गेलं तरी पावसाळ्यामध्ये 4-5 जागेवर छोटी छोटी पातेली लावा लागतात, छोटी छोटी ताटं लावा लागतात. एवढंही आणखी ती पाल गलतय. म्हणजे जगायचं कसं आणि राहायचं कसं हा मोठा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे. परंतु आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खूप मोठ्या संस्था आहे, संघटना आहे. या ठिकाणी आपण कुणीही या ठिकाणी डगमगलं नाही पाहिजे. प्रत्येकाच्या भाषणातून एकच ऐकत होतो, एकत्रित आलं पाहिजे, आपण जागा झालं पाहिजे, आपला समाज जागा केला पाहिजे, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, आपला हक्क माहीत झाला पाहिजे. हे सगळं मिळणार तर हे या संवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर तुमच्या आमच्या सगळ्याच्या न्याय हक्काला या ठिकाणी वाव मिळणार आहे. खरं तर या संवाद यात्रेला अखिल नाथपंथी डवरी गोसावी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी पाठिंबा देतो आणि मी माझे या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बिरसा मुंडाचा लहानपणापासून पारधी समाज, मांगारुडी समाज, मदारी समाज यांच्याशी लहानपणापासून त्यांचे प्रश्न डोळ्यानं बघितलेले आहेत. अरुण भाऊ आणि समस्त आपले कार्यकर्ते मंडळी त्यांना विनंती आहे की अजूनही पारधी समाजाच्या वस्तीवर पिण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अजून खूप भीमनामाचा आवाज घेतो, भीमनामाचा आवाज घेतो, आवाज घुमलाय आभाळी, माझ्या रमाने माझ्या आईने भले भले माझ्या रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी, आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी, माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी, माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी. हा भीमनामाचा आवाज घेतो, आवाज घुमलाय भाळी, माझ्या आईनं माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी, माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी, माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी, माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी. माझ्या भीमाचा कायदा गोड नाही त्याला जगात तोड, माझ्या भीमाचा कायदा गोड नाही त्याला जगात तोड. काय कायदा आहे? आमच्या तमाम माता भगिनींना शिक्षणाचं दार खुलं झालं पाहिजे. 6 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शाळा निर्माण केल्या पाहिजे. गाडगे बाबांनी सांगितलं आम्हाला, बाप हो बायकोला कमी पैशाचं लुगडं घे पण पोराला शाळेत पाठवल्या बिगर राहू नको. किती महत्वाचे सल्ले दिलेत आमच्या या समाज सुधारकांनी. आणि म्हणून माझ्या भीमाचा कायदा गोड नाही त्याला जगात तोड, माझ्या भीमाचा कायदा गोड नाही त्याला जगात तोड. कोण करीन खाडा खोड त्याला गाडू मातीच्या आड, त्याला गाडू मातीच्या आड, त्याला गातो मातीच्या आड. म्हणूनच मंडळी आपण सगळे जमलेलो आहोत. कायद्यामध्ये जर काही खाडाखोड झाली, घटनेमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली काही गडबड झाली आणि आमच्या अधिकारावर जर काही गदा आली तर त्याला आपल्याला मातीत गाडायचंय. परंतु हे काम एकट्या दुकट्याचं नाही, आपल्या सगळ्यांची त्याला मदत लागणार आहे. कुणाला खड्डा खोदावा लागेल, कुणाला हत्यारं पुरवावे लागतील, कुणाला त्याला उचलून आणावं लागेल, कुणाला त्याला गाडावं लागेल. आणि याच्यासाठीच या कार्यक्रमाचं नियोजन आहे संवाद यात्रेच्या माध्यमातून. त्याला गाडू मातीच्या आड, त्याला गाडू मातीच्या आड, वाघा शहाच्या आहेत माझ्या हो
वाघा सिंहाची आहे ती माझ्या भीमाची डरकाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी 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 वाघवागिनीची आम्ही पिलं नाही सोडणार कुणाला ढिलं वाघवागिणीचे आम्ही पिलं नाही सोडणार कुणाला ढिलं आपण वाघाची पिल्लं आहोत बछडे आहोत आणि वाघाच्या बछड्याला काय लागतं शिक्षणाचं दूध लागतं आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी विचार मांडलं हे त्यांचं वाघाच्या पिल्ल्याची डरकाळी आहे गुरगुरण आहे आणि म्हणून असे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत वाघिणीची आम्ही पिलं नाही सोडणार कुणाला ढिलं वाघवागिणीचे आम्ही पिलं नाही सोडणार कुणाला ढिलं सारी दडून लपून चाले सारी फिरत्याची गोल गोल सारी फिरत्याची गोल गोल सारी फिरत्याची गोल गोल जगाचा राजा भीमराव माझा हो जगाचा राजा भीमराव माझा कायदा सारण संभाळी माझ्या रमानं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी आणि संविधानात आम्हाला काय झालं साऱ्याची विचारपूस झाली साऱ्याची विचारपूस केली पेन कायद्याची उचलली कायद्याचं उचलली लेखणी कायद्याची उचलली साऱ्यांची विचारपूस झाली पेन कायद्याची उचलली सह्या केल्या संध्यानी खाली साऱ्यांना मंजूर झाली साऱ्यांना मंजूर झाली साऱ्यांना मंजूर झाले दिन दुबळ्याचा बाबासाहेब वाली हो दिन दुबळ्याचा बाबासाहेब वाली भरत कदम देतो यारोळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी 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 भीम नावाचा आवाज देतो भीम नावाचा आवाज देतो आवाज घुमला या भाली माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळ माझ्या रमानं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी माझ्या आईनं रमाईनं कुंकू लावलंय भीमाचं कपाळी मंडळी आपण या ठिकाणी या रमाईच्या कामाचं गीत ऐकलंय रमाईनं काय केलं रमाईनं देखील बाबासाहेबांना जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं खूप मोठं काबाड कष्ट करून मदत दिलेलं आहे गोवऱ्या लावलेल्या आहेत गोवऱ्या वेचलेल्या आहेत आणि बाबासाहेबांना लंडनला शिक्षणासाठी मदत केलेली आहे मुलं ज्यावेळेला रमाईची आजारी पडायची त्यावेळेला स्वतःच्या लुगड्याचा पदर फाडून त्या रमाईनं ही लेकरं जतन केली अनेक प्रकारचे उपक्रम या रमाईचे हा भारत विसरू शकत नाही म्हणून रुक्मिणी नागापुरे आपले कार्यकर्ते आहेत अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करतायत त्यांना साथ संगत करणारे आमचे भारत कदम आहेत त्रेता दरानाथ
आपण सगळ्यांनी दाद दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, आमचे शहराध्यक्ष युवराज जाधव, तसेच पारधी समाजाचे भोसले साहेब आणि फडतरे साहेब आणि सर्व माझ्या महिला बंधू आणि बंधूंनो, आपल्याला आज काळाची गरज आहे. हे जे राज्यामध्ये चाललेले जे आरक्षणचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यासाठी आपण रात्रंदिवस आपल्याला तारेच्या कंपाऊंडमधून 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्याला मुक्त केलेलं आहे. ह्या जातीनं आपल्या हे केल्यापासून आपण रानावळात इतर ठिकाणी आपण खेड्या गावाने गावाच्या गावकोसाच्या कडेनं आपण पूर्ण आपलं उदरनिर्वाह निर्माण करून आपले उपजीविका जगत आहे. हे जगत असताना आपल्यावर आजही अन्याय करायला एक समाज उठलेला आहे. मी जरंगे पाटलाचं अभिनंदन करतो एकच की त्यांना आमची भटकंतांची विनंती आहे की त्यांना जे काय आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र सूची करावी, स्वतंत्र त्यांनी त्याच्यातून शासनाकडून मान्यता मानून घ्यावी. आमच्या आदिवासीच्या विभागामध्ये त्यांनी येऊ नये यासाठी आम्ही अरुण भाऊला आणि महाराष्ट्राच्या ओबीसी भटकमुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना. आत्ताच आमचे भुजबळ साहेब एकटेच ह्याच्यासाठी लढा लागले ओबीसीसाठी. आणि बंधूंनो, आम्ही रानावळानं कोली, मांजरी, डुकरी, खोकडी हे ताणून आम्ही शिकार करून आम्ही खाणारे लोक आहे. तुम्ही आमच्या पंक्तीला बसताय का? परमपूज्य बाबासाहेबांना त्यांना सुद्धा आरक्षणा विचारणा केली. त्याला ह्या लोकांना हे म्हणले आम्ही तुमच्या लायकीच आहे का, तुमच्या लायकीत आम्हाला बसवताय का? मग असं म्हणणारे लोक आज आपल्याला आरक्षण मागतायत. त्याला आपण अरुण भाऊने कराडून विरोध करावा आणि ओबीसी नेत्यांनी विरोध केल्याशिवाय आपलं अस्तित्व राहणार नाही. अहो, आपण या लोकांच्या विरोधात जर त्यांना जर ओबीसी आरक्षण घेतलं तर आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अन्य ठिकाणी आपला निभाव लागणार नाही. पहिल्यापेक्षा आपल्याला वाईट दिवस येणार आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हाला एक माझी विनंती आहे, तेली माळी धनगर कोळी नेता कुठाय र, तेली माळी धनगर कोळी नेता कुठाय र, सवलती धनाचा साठा आमचा कोठा कुठाय र. आपल्याला सवलतीचा कोटा मागायची पाळी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र येऊन आपण या आरक्षणाला आपल्या भटकवून आपले नेते प्रत्येक आपण सर्व पक्षामध्ये लोक आहेत, त्यांनी काय निर्णय घेतला असेल ते त्यांनी घेऊ द्या, पण आपण भटके म्हणून आपण याला कडाडून विरोध केला पाहिजे. या प्रसंगी मी एवढं सांगतो आणि माझ्या 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जो संवाद यात्रा निघालेला आहे, याचा शुभारंभ पुणे येथील फुलेवाडा इथून सुरू झालं आणि सकाळी आज सेटलमेंट जो तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त होता त्यांना 1952 साली विमुक्त करण्यात आलं. अशा ठिकाणी आज या रथाचं पूजन करून संवाद यात्रेत सुरुवात झालं आणि परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूनम गेट पर्यंत ह्या संवाद यात्रा इथं येऊन पोहोचला. या संवाद यात्रेचं नेतृत्व आमचे बंधू ॲडव्होकेट अरुण भाऊ जाधव तसंच ममताजताई शेख ह्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरून भटके मुक्तांच्या अडी अडचणी, समस्या, वेदना यांचं निवेदनाचं गाठोडा गोळा करून मंत्रालयात त्यांच्या वेशीला टांगणार आहेत. त्याच पद्धतीने आज ते आपल्या सोलापुरातून विविध समाजाच्या लोकांचं जो समाज बांधवांकडून निवेदन आले होते समस्यांचं, ते आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला शिष्टमंडळ जाऊन ते निवेदन दिलेलं आहे. समाज कल्याण आयुक्त येथील खासदार असतील त्यांना देखील आपण या समस्यांचं निवेदन दिलेलं आहे. आपण भटके विमुक्त जरी आज विमुक्त दिन साजरा करत असलो तरी आपण खरे विमुक्त नाही आणि स्वातंत्र्य देखील नाही. कारण आपल्याला राशन कार्ड नाही, अजून कित्येक जणांना मतदानाचा हक्क नाही. आपण विमुक्त झालेलो नाही, आपल्याला स्वातंत्र्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला हा लढत ठेवायचा आणि आपल्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा अरुण भाऊ तुम्ही करत राहा. आम्ही तुमच्या सोबत सदैव राहू हीच सदिच्छा इथं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भटके मुक्त.
धन्यवाद भाऊ. खरंच या ठिकाणी खूप छान असं या ठिकाणी आपण माननीय सोलापूर कलेक्टर साहेबांशी काय या ठिकाणी चर्चा झाली, निवेदन देऊन काय चर्चा झाली या ठिकाणी तुम्ही मांडलंय. खरं तर भटकीमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र